नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूयात हेडलाईन्सने. हेडलाइन्स प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सॉल्युशन्स अंडर वन रूफ. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही साजरा केला गुढीपाडवा. कुटुंबासह गुढीचं पूजन करून दिल्या शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली. 6 एप्रिलला आमदार आणि खासदारांसोबत दौरा. जनतेशी गद्दारी करणाऱ्यांना मला महागद्दार बोलण्याचा हक्क नाही. संजय राऊतांचं शिवसेना आमदारांना प्रत्युत्तर. गुढीपाडव्यानिमित्त सांगलीतला कृष्णा काठ गर्दीनं फुलला. नववर्षाच्या स्वागताला कृष्णा काठी गुढी उभारण्याची परंपरा. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीत हळदीच्या सौद्याला सुरुवात. हळदीला 11,500 इतका उच्चांकी दर. अवकाळी पावसाचा भाज्यांसह फुल विक्रीला फटका. 100 ते 120 रुपये किलोनं फुलांची विक्री. दर वाढूनही भिजलेलीच फुलं खरेदी करण्याची ग्राहकांवर वेळ. नाशिकमध्ये जन्मदात्या आईनंच केली 4 महिन्यांच्या मुलीची हत्या. मुलगी अपशकुनी असल्यानं हत्या केल्याची कबुली. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. मनसे अध्यक्ष